या पत्रकार परिषदेमध्ये मी मनापासून स्वागत करतो. खरं तर 1 वर्षानंतर ही पत्रकार परिषद घ्यावी न घ्यावी अशा मानसिकतेमध्ये मी होतो. पण नंतर माझ्या असं लक्षात आलं की 1 वर्षानंतरही सांगण्यासारखं माझ्याकडेच आहे. त्याच्यामुळे कोणी आपण केलेल्या कामाचं श्रेय घेऊ पाहत असेल तर आपलं काम अजून पुन्हा एकदा जनतेसमोर आणण्याचं काम आपण केलं पाहिजे. मध्ये पत्रकार परिषद झाली आणि मला असं वाटतं की मला बदलापूरला कुठल्या तरी पत्रकारांनी प्रश्न विचारला होता, मला आता आठवत नाही नाव. आणि लोकसभेचा निकाल लागून साधारणतः 1-1.5 महिना झाला असेल. मी त्याला उत्तर असं दिलं होतं की 1-1.5 महिन्यात कोणीच काम करू शकत नाही. कोणी लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर त्याला 1 वर्षाचा तरी कालावधी आपण दिला पाहिजे. आणि मग 1 वर्षाने आपण विचारू नेमकं काय केलं काय नाही. मला असं वाटतं कोणी विचारण्याच्या पूर्वीच आपल्या सगळ्यांच्या समोर हा विषय आलेला आहे. आणि ती पत्रकार परिषद जाहीर झाल्यापासून मला अनेक कार्यकर्ते, अनेक आपल्यासारखे पत्रकार सहकारी हे भेटत होते. तेव्हा ते सांगत होते की पत्रकार परिषदेमध्ये काय होणार, काय सांगणार. पण आता मला काय माहिती, तुम्हाला माहित असेल, तुम्ही फिरताय, तुम्हाला जास्त माहिती. सांगण्यासारखे काय असेल तर सांगणार. पण मला असं वाटलं होतं की मोठा धमाका वगैरे होणार 25 तारखेला. कुठला धमाका? त्या भिवंडीच्या जनतेला कदाचित सुखद धक्का मिळेल की आजपासून टोरॅन्ट बंद झाला, असं काही गोष्ट असेल असं मला वाटत होतं. आणि बाकी सगळे जे काही सांगितलं ते सगळं पत्राच्या माध्यमातूनच सांगितलं. आणि माझी सवय, मी जरी पत्र दिलं असलं तरी काही दिवसामध्ये ते काम दिसायला लागतं. आणि म्हणून 10 वर्षात केलेली कामं ही आपल्याला सगळ्यांना दिसतात. आपण जिथून कुठून आला असाल, आपल्याला जे कॉन्क्रीटचे रस्ते लागले, आपल्या निदर्शनास काही मेट्रोची कामं, मेट्रोचं काम लागलं असेल, अजून काही कामं लागले असतील, अशी असंख्य काम आहे ज्यांची यादी वाचायला घेतली तर कमीत कमी 2-3 तास लागतील. त्याच्यात ही किरकोळ कामं तर आम्ही सांगितलीच नाही आणि सांगतही नाही. पण खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी हा निवडून आला म्हणजेच लोकप्रतिनिधी होतो असं नाही. तर लोकप्रतिनिधीची नाळ ही जनतेशी बांधलेली असते. तो कुठल्या सत्तेवर असो, पदावर असो किंवा नसो, तशी माझी नाळ जनतेशी बांधलेली आहे. मी 4 जून नंतर आज आपण आता 30 जून 2025 मध्ये 4 जून 2024 नंतर 1 वर्षाने अजून काही कालावधी गेला. या 1 वर्षाच्या कालखंडामध्ये बरीच अशी कामं आपण 1 वर्षात मंजूर केलेली आहे.
काही कामांच्या मागण्या केलेल्या आहेत आणि निश्चितपणाने ती कामे ही मार्गी आपण लावू. पण ज्या काही जनतेला मागच्या 1 वर्षापासून अपेक्षा होत्या त्या जनतेचा भ्रमनिरास झालेला आहे. आणि म्हणून पत्रकार बंधूंनो, तुम्हालाही लक्षात आलं असेल की वर्षभराच्या कालखंडानंतर जेव्हा तुम्ही गेला असाल पत्रकार परिषदेला, तेव्हा होदा पहाड निकला चुहा अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला बघायला ऐकायला मिळालेली असेल. मला असं वाटतंय मी काही गोष्टी आपल्याशी प्रश्नांच्या माध्यमातून उत्तर देताना शेअर करणार नाही. पण त्यापूर्वी भिवंडीमध्ये काही परिस्थिती निर्माण झाली, काही मुरबाडला झाली असेल, काही शहापूरला झाली असेल, त्या बाबतीत जनतेच्या काही भावना ज्या प्रतिक्रियाच्या माध्यमातून व्यक्त झालेल्या आहेत. वर्षभरामध्ये पत्रकार म्हणून आपल्याला काय अपेक्षित असेल, वर्षभरामध्ये मतदार म्हणून मतदारांना अपेक्षित असेल, त्या मतदारांच्या माध्यमातून व्यक्त झालेल्या ज्या भावना आहेत त्या आम्ही ही सोशल मीडियाच्या माध्यमातून